नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण विशूजवळ आलेले असतात. अगस्त्य विशूकडे बघत म्हणतो की विशू, आजवर तू आमच्यासाठी सगळं केलंस, पण स्वतःसाठी काहीच केलं नाहीस रे. कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास. विशू, खरं सांगू, आम्हाला पुढे जाण्याचं बळ फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मिळालं. आणि या जगाशी कसं लढायचं हे तू शिकवलं आम्हाला. तू जे काही शिकवलंस ना आम्हाला, त्याचा विसर कधीच पडू देणार नाही आम्ही. कळलं विशू? हे अजिबात विसरायचं नाही की तू ना फायटर आहेस, फायटर. आणि काय म्हणतोस ते करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. तसं तू आता इथेही लढशील आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. विशू, तुला मी काहीही होऊ देणार नाही. आम्ही वाटेल ते करू, पण तुला बरं करू. विशू प्लीज, तू खचून जाऊ नकोस. तू आमची ताकद आहेस. कितीही लहान असलास ना तरी मोठ्यांचं कर्तव्य तू पार पाडत आलायस. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. तू लवकर बरा होणार आहेस आणि आपण सगळे एकत्र घरी जाणार आहोत. समजलं तुला? आता पृथ्वीदादासुद्धा रडत विशूकडे बघत म्हणतात की विशू, मला फक्त एकदा सांग, या सगळ्याच्या मागे कोण आहे? कोण आहे ती व्यक्ती? हे ऐकून शुभ्रा खूप घाबरते आणि ती मनातच म्हणते की नाही विशू, तू नाही बोलू शकत. आणि ती म्हणते की आता तू मर आणि मोकळा हो एकदाचा, म्हणजे सगळं खापर या श्रीवर फुटेल. आता पृथ्वीदादा विशूकडे बघत म्हणतात की तू चेहरा पाहिला होतास का त्याचा? मला फक्त त्या माणसाचं नाव सांग रे, मग बघ मी काय करतो त्याचं. आता विशू शुभ्राकडे हात करतो. शुभ्रा हे बघून खूप घाबरून जाते आणि तिला कळतं की श्री तिच्या पाठीस उभी आहे. शुभ्रा पटकन साईडला होते. सगळेजण शॉक होऊन श्रीकडे बघायला लागतात आणि विशूचा हात आता जोरात खाली पडतो. हे बघून सगळेच घाबरतात आणि ओरडायला लागतात की विशू काय झाले, उठ ना, आणि रडायला लागतात. आता आदित्यदादा रडत म्हणतात की दादा, विशूने काय वाईट केलं रे कोणाचं, आणि त्याच्याच बाबतीत हे सगळं का घडतंय? पृथ्वीदादा आदित्यदादाला म्हणतात की आपण जर असं खचून गेलं ना तर कसं चालेल आधी? नाही होणार, काही नाही होणार विशूला. आता शुभ्रा श्रीकडे बघत म्हणते की झालं तुझ्या मनासारखं श्री, झालं तुझं समाधान. दिसतंय तुला काय हालत केली आहेस तू सगळ्यांची. तुला निंबाळकरांच्या घराला लागलेलं ग्रहण आहेस तू. जेव्हापासून तू या घरात आली आहेस ना तेव्हापासून प्रत्येकाचा कोणता ना कोणता प्रॉब्लेम होतोय. मला सांग श्री, तुला मजा येते का गं दुसऱ्यांच्या आनंदावर विरजण घालायला? का केलंस असं तू श्री, आणि का त्या माणसांना आमच्या मागे पाठवलं? विशूला मारायचा प्रयत्न केलास? मग श्री रागाने शुभ्राला म्हणते की शुभ्रा, तुला तरी कळतंय का की तू काय बोलतेस ते? तू सरळ सरळ आरोप करतेस माझ्यावरती. तुला असं वाटतंय का हे सगळं मी केलंय ते? यावर शुभ्रा म्हणते की हो. श्री म्हणते तू माझ्यावर संशय घेतेस? तर शुभ्रा म्हणते की हो, मग कुणावर संशय घेऊ? मला सांग. पृथ्वीदादा, आदित्यदादा, मयुरी वहिनी, स्वीटी वहिनी यांनी केलं असं आपण समजूया, पण त्यांच्याकडे मोटिव्ह काय आहे? श्री सांग मला. पण तुझ्याकडे आहे ना. तू तू ना पैशाला हपापलेली आहेस. आधी तू माझं घर नेलंस आणि आता इकडेही तेच करतेस. मला तर असं वाटतं की अंबाबाईने आपली अदलाबदल यासाठी केली कारण तू ही अशी आहेस. तुझ्यासारखी हावरट मुलगी ना मी माझ्या आयुष्यात कधीही बघितली नाही. श्री, अगं तुला पैसेच पाहिजे होते ना, मग मला सांगायचं. निंबाळकरांनी ना तुला असं दान दिलं असतं. आणि श्री, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग तू मला मारायचं, माझ्या विशूला का मारलंस? मग श्री म्हणते शुभ्रा, बोलताना जरा ताळतम्य बाळग. मग मीही ताळतम्य ठेवणार नाही की आजूबाजूला मोठी माणसं आहेत आणि मला असं करायचं असतं ना तर मी इथे का घेऊन आले असते त्यांना? मग शुभ्रा म्हणते की मी तिथे होते ना म्हणून तू नाटक केलं हे सगळं. जर मी नसते तर मी इमॅजिन पण करू शकत नाही की तू काय केलं असतंस. श्री रागाने म्हणते की शुभ्रा बस हा, मी अजिबात ऐकून घेणार नाही. एक खानकण वाजवून देईल तुझ्या. आता अगस्त्य म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघींचं? सिच्युएशन काय आहे? तुम्ही बोलताय काय? काय अक्कल आहे का? मग श्री अगस्त्याला म्हणते ते मला नको सांगूस, हिला सांग. आणि तू का तिची बाजू घेऊन बोलतेस? ही तोंडाला येईल ते बोलते, माझ्यावर आरोप करायला लागले आणि तुला ते नाही दिसत? आता शुभ्रा खूप खुश होऊन मनात म्हणते हेच हवं होतं मला श्री, तू असाच त्रागा करत राहा म्हणजे सगळ्यांच्याच मनातून उतरशील तू. आता श्री शुभ्राला म्हणते की शुभ्रा, तू काय बोलतेस हे कळते का तुला? परिस्थिती काय आहे आणि तू बोलतेस काय? आता श्री अगस्त्याला सुद्धा म्हणते की अगस्त्य, काय पुरावे आहेत की मीच हे सगळं केलंय? तर यावर शुभ्रा म्हणते की आहे ना, स्वतः विशूच पुरावा आहे. आणि शुभ्रा रडत म्हणते की त्याला सगळ्यांनी विचारलं ना की हे सगळं कुणी केले तेव्हा त्याने तुझ्याकडेच बोट केलं श्री, ते काय उगाच केलं नाही त्याने. श्री शुभ्राला म्हणते की नाही शुभ्रा,
तू कशाची बनली आहेस ना हेच कळत नाही. इतक्या खालच्या थराला जाऊन आरोप करतेस. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं मी विशुदादांचा का जीव घेईल? आणि तसं पण विशुदादांनी बोट दाखवले याचा अर्थ हा होत नाही की हे सगळं मी केलंय ते. त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असेल ना मला, म्हणून त्यांनी बोट केलं असेल. आणि श्री म्हणते की अगस्त्य म्हणतो ते बरोबर आहे. विशुदादा शुद्धीवर येणार आहेत आणि ते ठणठणीत बरे होतील. मग ते स्वतः सांगतील की काय खरं आणि काय खोटं ते. कळलं? हे ऐकून शुभ्रा खूप घाबरते आणि म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी माझ्या नवऱ्याला, माझ्या विशूला बाहेर घेऊन गेले आणि मीच त्याला मारायचा प्लॅन केला आणि तुला समजते का तू काय बोलतेस ते? बोल ना, असंच वाटते ना तुला? मग श्री म्हणते की ते नाही माहिती मला, देवच जाणे की तू काय केलं आहेस आणि काय नाही. विशुदादा शुद्धीवर आले की मग कळेलच काय खरं आणि काय खोटं ते. पण तू का स्वतःवर ओढावून घेतेस? तूच केलेस का काही? मग अगस्त्य रागाने श्रीला म्हणतो की श्री बसा आता, खूप बोललीस तू, आता एक शब्दही ऐकायचा नाहीये मला. मग श्री चिडून अगस्त्यला म्हणते, अगस्त्य तुला माझं बोलणं दिसतंय का? ही नाही दिसत का बोलणारी? मग अगस्त्य म्हणतो की श्री प्लीज तिची परिस्थिती समजून घे, कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे ना ते जरा समज. आता शुभ्रा खुश होऊन खोटं खोटं रडत म्हणते, अगस्त्य कसं समजून घेईल ती? माझा विशू जगला काय आणि मेला काय, काय फरक पडेल तिला? तिला जे हवं होतं ना ते तिने केलं आहे. एक नंबरची स्वार्थी आहेस तू, स्वार्थी. आता पण बघ ना अगस्त्य, तू कायम तिच्या पाठीशी उभं राहतोस, तरी पण ती आता तुला शिकवते की काय बोलायचं आणि काय नाही ते. मग श्री रागाने शुभ्रावर ओरडते. आता शुभ्रा म्हणते की आवाज मलाही चढवता येतो हा श्री. आणि ती श्रीजवळ येऊन म्हणते की तू माझ्या आयुष्यात येण्याअगोदर ना सगळं व्यवस्थित चालू होतं. तू माझ्या आयुष्यात आली आणि सगळं बिघडवून टाकलंस. तुला माझा आनंद बघवत नाही का गं? आणि विशूकडे हात दाखवत म्हणते की बघ काय झालं आहे माझ्या विशूचं. आणि रागाने श्रीला ढकलून देत म्हणते की पण मी आता तुला काही बिघडवू देणार नाही, निघ इथून. श्री रागाने म्हणते की शुभ्रा मी तुला पहिल्यांदा ओळखत नाही हा, तू नीट बोल. शुभ्रा रागाने म्हणते की नीटच बोलते आहे मी. अगस्त्य या दोघींनाही म्हणतो की बस हा, काय चाललंय तुमच्या दोघींचं? सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही बोलताय काय? शुभ्रा रडत म्हणते की अगस्त्य मला प्लीज बोलू दे, कारण या मुलीमुळे मला जो त्रास झाला आहे ना तो तुमच्यापैकी कुणालाही नाही समजणार. काय आहे ना श्री, तुझी लायकी नसताना तुला सगळं मिळत गेलं आहे, म्हणून तुला कशाचीच किंमत नाही अगं, ना माणसांची ना नात्याची. या घराची सून होण्याच्या लायकीचीच नाहीस तू, पापी आहेस तू. आणि तू माझ्या निष्पाप विशूचा जीव घेतलास, मानलेल्या भावाचा जीव घ्यायला निघाली होतीस तू. बहीण भावाच्या नात्याला काळीमा आहेस तू. पृथ्वीदादा म्हणतात अरे काय चाललं आहे तुमच्या दोघींचं? अगस्त्य म्हणतो की तुम्हाला दादा बोलतोय ते तरी कळतंय का? प्लीज थांबा, हात जोडतो मी. तितक्यात तिथे डॉक्टर येतात आणि रागावत म्हणतात की काय गोंधळ लावला आहे, हा हॉस्पिटल आहे हे, आणि आम्ही अजून सांगितलं आहे का पेशंटचं डिक्लेरेशन आम्हीच देणार ना, उगाच काही गोंधळ घालू नका इथे. शुभ्रा मोठ्याने म्हणते की मग प्लीज डॉक्टर लवकर तपासा आणि काही ते सांगा आम्हाला पटकन. यानंतर आपण पाहतो की श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य तू माझ्याशी असं का वागतोयस? अगस्त्य रागाने म्हणतो की काय चुकीचं वागतोय सांग? दरवेळेस मी तुझ्याशी चांगलं वागायचं का? म्हणजे तू माझ्या घरच्यांशी कसंही वागशील तरीही मी तुझ्याशी चांगलंच वागायचं का? नाही, मी तुला वचन दिलं आहे, याचा अर्थ असा नाही की मी दरवेळी तुला पाठीशी घालीन. श्री खूप मोठी चूक केलीस तू. श्री म्हणते की अगस्त्य विशुदादांसोबत जे काही घडलं आहे ना त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. अगस्त्य म्हणतो मी सगळ्यांसमोर काही बोललो नाही, याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही. प्रत्येक गोष्ट मला कळते. लहानपणी जसा विशू आमच्या पाठीशी ठामपणे उभा असायचा तसा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. पण बस झालं, आता नाही. तुझ्यामुळे माझ्या भावाचा जीव जाता जाता वाचला आहे, तो तुझ्यामुळे कोमामध्ये आहे. श्री त्याला समजावत म्हणते की अगस्त्य असं नाही, असं तुम्हा सगळ्यांना वाटतं पण खरंच असं नाही. अगस्त्य ओरडून म्हणतो की तसं नाही. मग मला सांग की विशूने तुझ्याकडे गुन्हेगार म्हणून बोट का दाखवलं? माहिती आहे ना तो रागावला आहे, मग तू का मागे मागे गेलीस? का त्यांना डिस्टर्ब केलंस? का फोन केले त्याला? तितक्यात तिथे शुभ्रासुद्धा येते आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागते. अगस्त्य रागाने म्हणतो की मला सांग शेवटची भेटणारी तूच कशी होतीस? श्री रागाने म्हणते की अगस्त्य हळू बोल. अगस्त्य ओरडून म्हणतो
की खूप त्रास होतोय ना, तुझ्यापेक्षा जास्त ना आम्हाला त्रास होतोय, सक्का भाऊ आहे आमचा तो, मग आम्हाला नाही त्रास होणार? श्री, तुझ्यामुळे आज भाऊ माझा मरणाच्या दारात उभा आहे, कळतंय का तुला? श्री अगस्त्याला समजावत म्हणते की अगस्त्य असं काही नाहीये, एकदा ऐकून घे माझं. अगस्त्य ओरडून म्हणतो की काय ऐकून घेऊ? मग शुभ्रा म्हणते की वाव श्री, सगळं एक्सेप्ट सुद्धा करते आहेस आणि मला विचारते सुद्धा आहेस की याने काय होणार आहे. श्री म्हणते आता तू जसं बोललीस ना तसं मी बोलू शकते. आता मी जर असं म्हटलं ना की विश्वदादांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या ह्या सगळ्यांना समजल्या ना तर तुझ्या गळ्यात फासाचा दोर लटकेल, पटेल मग तुला. शुभ्रा मोठ्याने ओरडून म्हणते की श्री. श्री म्हणते की श्री काय श्री, आता टोचलं का मनाला? शुभ्रा म्हणते अगस्त्य, पाहिलंस का माझा विशू मरणाच्या दारात उभा आहे आणि ही तुला माझ्या विरोधात भडकवते आहे. आणि ती श्रीला म्हणते की तू काय बोलते आहे हे, तुला तरी कळतंय का? अगस्त्य, तुला असं खरंच वाटतंय का विशू माझ्याबद्दल श्रीला जाऊन काहीतरी सांगेल? श्री म्हणते कसं आहे ना शुभ्रा, माझ्याकडे अजून खूप गोष्टी आहेत आणि खूप सारे पुरावे आहेत, त्याच्यामुळे ना सगळं समोर पुढे येईल, फक्त काय आहे ना मला संधी साधता येत नाही म्हणून मी गप्प आहे. अगस्त्य म्हणतो मग श्री बोल ना, आहे का कोणता तुझ्याकडे पुरावा? मग प्लीज बोल, तू जर बोलली नाहीस तर तू दोषी ठरशील म्हणून सांगतोय, बोल. श्री म्हणते अगस्त्य, मी बोलणारच आहे, मी फक्त विशूदादा शुद्धीवर येण्याची वाट बघत आहे आणि मला खात्री आहे विशूदादा ठणठणीत बरे होणार आहेत आणि मला काही त्यांचं टेन्शन नाही, कारण हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात. शुभ्रा म्हणते श्री तू बघच, कळेलच तुला. श्री रागाने म्हणते की काय कळणार आहे? तितक्यात कोणीतरी येऊन पोलीस आले आहेत असं सांगतात. शुभ्रा म्हणते की बरं झालं पोलीस आले. आणि ती श्रीला म्हणते की तुला ना खूप हौस आहे ना माझ्या संसारामध्ये काड्या करायची, दाखवते मी तुला, चल माझ्यासोबत. असं म्हणून ती श्रीला तिथून हाताला पकडून ओढत घेऊन येते. यानंतर आपण पाहतो की बाहेर पोलीस सर्वांसोबत बोलत असतात. पृथ्वीदादा म्हणतात की आम्ही येणारच होतो तुमच्याकडे कंप्लेंट करायला, पण घरातल्या इमर्जन्सीमुळे नाही शक्य झालं आणि आम्हालाही अजून समजलं नाही की हा हल्ला नक्की कोणी केला आहे आणि का केला आहे. पोलीस सांगतात की श्री अगस्त्य निंबाळकर यांच्या विरोधात कंप्लेंट आहे. आदित्यदादा आश्चर्याने म्हणतात की कंप्लेंट कोणी केली? पोलीस म्हणतात की ते आधी महत्त्वाचं आहे की न्याय मिळणं. तितक्या शुभ्रा श्रीला ओढत घेऊन येते आणि ती पोलिसांना म्हणते की बरं झालं तुम्ही आलात. आणि ती श्रीकडे बघून म्हणते की हीच ती मुलगी आहे जिने माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. सगळेच आश्चर्याने शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा रडत